नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये विधान भवन नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो तारांकित प्रश्न विचारण्यात आलेला होता येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेबद्दल. तर त्यानिमित्ताने मित्रांनो जी पदभरतीचा प्रश्न आहे त्याबद्दलची माहिती भेटलेली आहे. मित्रांनो, कारागृहाची सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे असा प्रश्न होता. त्याला मित्रांनो स्वतः माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांनी उत्तर दिलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो टोटल 2000 पदांची पदभरती केली जाणार आहे. त्याच्याबद्दल काय म्हटलंय पहा. सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने प्रभावी नियंत्रण होण्याकरिता कारागृह विभागाच्या अस्तित्वात असलेल्या पदांव्यतिरिक्त, तर बघा मित्रांनो जी सध्या पदं आहेत भरलेली अस्तित्वात त्या व्यतिरिक्त नवीन पदं जी आहेत मित्रांनो 2000 पदं निर्माण करण्यात आली आहेत. त्यापैकी येरवडा मध्यवर्ती कारागृहासाठी विविध संवर्गातील 364 पदे मंजूर असून पदभरतीची कार्यवाही सुरू आहे. तर म्हणजे मित्रांनो अजून एक जाहिरात लवकरच तुम्हाला पाहायला भेटेल. ती असणार आहे मित्रांनो गृह विभाग महाराष्ट्र शासनाची. तर 2000 याच्यामध्ये पद आहेत. मग नेमकी पदं कुठली असणार आहेत मित्रांनो, त्यांनी सांगितलंय की नव्याने पदं आम्ही निर्माण केलेली आहेत आणि ती पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. म्हणजे याची जाहिरात मित्रांनो कधीही प्रसिद्ध होऊ शकते. आपल्याला माहिती असेल आतापर्यंत खूप साऱ्या जाहिराती मित्रांनो आलेल्या आहेत, खूप सारी पदांची परीक्षा चालू आहेत. तर ही जाहिरात मित्रांनो लवकरच येऊ शकते. ॲक्च्युअल डेट इथं दिलेलं नाही मित्रांनो, परंतु प्रोसेस चालू आहे. तर त्यानिमित्ताने मित्रांनो पाहूयात आपण की जो GR प्रसिद्ध झाला होता 2000 पदं निर्माण करण्याबद्दलचा, तोही मी डाउनलोड केलेला आहे 6 ऑक्टोबर 2023चा गृह विभागाचा. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो कुठली पदं आहेत ते तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्ही त्या दृष्टीने तुमची तयारी सुरू ठेवू शकता. बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जी कारागृह आहेत 60 कारागृह आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो आटपडी असेल, खुली वसाहत असेल, खुली कारागृह असतील, महिला कारागृह असतील, किशोर सुधारले असतील, त्यानंतर विशेष कारागृह असतील, जिल्हा कारागृहे असतील, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतील आणि मध्यवर्ती कारागृह असतील. काही ठिकाणी जी मोठी कारागृह आहेत त्या ठिकाणी मध्यवर्ती कारागृह आहेत. तर यामध्ये मित्रांनो ही पदभरती होणार आहे. जवळपास 5068 पदं सध्या आहेत. त्याचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे मित्रांनो. आणि त्यापेक्षा अजून मित्रांनो 2000 पदांची जाहिरात येऊ शकते. 2000 पदं नव्याने मंजूर करण्यात आलेली आहेत. तर ही मित्रांनो प्रोसेस चालू आहे. तर बघूयात आपण याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक गट अ पासून ब, क आणि ड मध्ये कुठली पदं असतात, काय पदं याच्यामध्ये भरली जातात मित्रांनो त्याची माहिती. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये प्रत्येक कारागृहानुसार पद संख्या त्यांनी दिलेली आहे. कुठं किती पदं असणार आहेत, जसं की त्यांनी या ठिकाणी ही जी तारांकित प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये येरवाड्यामध्ये मित्रांनो 364 पदं मंजूर आहेत असं सांगितलेले नवीन जाहिरातीसाठी. तर अशी प्रत्येक जिल्ह्यानुसार पदं असणार आहेत. तर पहा या ठिकाणी पदाचा संवर्ग दिलेला आहे, कार्यालय कारागृहाचे नाव दिलेलं आहे आणि किती मंजूर पदसंख्या आहे तिथं ते दिलेलं आहे. तर मी फक्त तुम्हाला पदाची नावं सांगतो मित्रांनो, जी महत्त्वाची पदं आहेत कुठली असू शकतात याच्यामध्ये, जी 2000 पदांची जाहिरात येऊ शकते नवीन पदं निर्माण करण्यात आलेली त्याबद्दल. तर बघा, विशेष कारागृह महानिरीक्षक. आता मित्रांनो हे जे पद आहे एकच पद असणार आहे, कारण की खूप मोठं पद आहे, ग्रुप ए ची पोस्ट आहे. त्यानंतर अधीक्षक मध्यवर्ती कारागृह, मानसशास्त्रज्ञ, मनोविकृती शास्त्रज्ञ. त्यानंतर मित्रांनो जिल्हा कारागृहामध्ये अधीक्षक असतील किंवा उपाधीक्षक असतील. वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 म्हणजे ग्रुप बी ची पोस्ट असेल पहा. त्यानंतर स्वीस सहाय्यक ग्रुप बी ची पोस्ट असेल. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी वर्ग 3 ची देखील पोस्ट असणार आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांची. प्रत्येक या ठिकाणी कारागृह दिलेले आहेत पहा, जसं की सोलापूर जिल्हा कारागृह, त्यानंतर परभणी जिल्हा कारागृह. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी एक पोस्ट आहे. त्यानंतर कार्यालयीन अधीक्षकची पोस्ट आहे. तुरुंग अधिकारी श्रेणी 1 ग्रुप ए ची पोस्ट आहे. तुरुंग अधिकारी श्रेणी 2, तुरुंग अधिकारी श्रेणी 2 अशी प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी पदं असणार आहेत. त्यानंतर मिसरकची पोस्ट आहे पहा. वरिष्ठ लिपिकांच्या देखील जागा असतील मित्रांनो. खूप दिवस झाले मित्रांनो कारागृहाची जाहिरात आलेलीच नाही आहे गृह विभागाची. त्याच्यामुळे मित्रांनो 100% जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार तुमची तयारी असू द्या. याच्यामध्ये पहा लिपिकचे देखील पोस्ट असणार आहेत मित्रांनो. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्यानंतर सुभेदार. त्याच्यानंतर पहा हवालदारची पोस्ट आहे, कॉन्स्टेबलची पोस्ट असणार आहे मित्रांनो. हवालदारची पोस्ट असते. त्यानंतर याच्यामध्ये त्यांचं मित्रांनो फिजिकल वगैरे देखील काही पदांसाठी असतं, काहीसाठी नसतं. कारागृह शिपाईची पोस्ट असणार आहे मित्रांनो. परिचारक अटेंडंट आपण म्हणतो त्याला, याची ही पोस्ट असणार आहे. तर ही झाली मित्रांनो पदं. तर टोटल किती 2000 पदं आहेत पहा. आता हा जो GR आहे मित्रांनो याची काय करतोय मी तुम्हाला PDF फाईलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. टेलिग्राम चॅनलला देतोय, आपल्या व्हॉट्सअप चॅनललाही तुम्हाला जॉईन करा, तिथेही पाहायला भेटेल. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता जशी मित्रांनो या जाहिरातीबद्दल वेळोवेळी अपडेट येतील, जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल त्यावेळी सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती शेअर केली जाईल. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहतील. धन्यवाद.
मित्रांनो, सध्याच्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयाच्या अभ्यासासाठी पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं द्वितीय आवृत्तीचं पुस्तक त्यांचं प्रसिद्ध केलेलं आहे वन लायनर स्वरूपामध्ये, जे की TCS आणि IBPS कंपनीमार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या पॅटर्ननुसार मित्रांनो. तर GSमध्ये सामान्य ज्ञान या विषयामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर हे पुस्तक तुम्ही अभ्यासा. याच्यामध्ये मित्रांनो TCS IBPS 2022-23 मध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहेत, जसं की राज्यघटना विषय असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक, GK असेल, काय ॲक्ट्स असतील, तर या उपघटकांचे मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये वर्गीकरण करून त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो जी पण तुमची पुढची येणारी परीक्षा आहे GSमध्ये मित्रांनो तुम्हाला हे महत्त्वाचा असा संदर्भ या पुस्तकातून भेटणार आहे अभ्यासासाठी. आणि याच्यामध्ये खास मित्रांनो म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये त्यांनी 21 प्रकारचे जे जवळपास परीक्षा झालेत त्यामधून मित्रांनो 400+ प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश करून हे पुस्तक बनवलेलं आहे. त्या प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर सामान्य ज्ञान या विषयासाठी मित्रांनो जी पण तुमची सरळ सेवेची भरती असेल, मग तुमची WRD असेल, त्यानंतर मित्रांनो ZDPची असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल, पोलीस भरती असेल, त्याच्यानंतर मित्रांनो तुमची सध्याची पुरवठा निरीक्षक भरती असेल, महानगरपालिकेची भरती असेल, या सर्वांसाठी तुम्हाला उपयोगी पडणारे हे पुस्तक आहे. तर कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला हे पाहायला भेटेल, तिथून नक्की खरेदी करा. ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला हे खरेदी करता येणार आहे.